शरद पवार यांच्या पक्षाचे विदर्भातील एकमेव उमेदवार अमर काळे यांच्या नामांकन अर्जासाठी आज शरद पवार वर्धेमध्ये येत आहे। एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। यावरच बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे उमेदवार रामदास तळस आहे। तुमचे जुने मित्र आहे शरद पवार आणि तुमच्या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारासाठी येऊन ते शक्ती प्रदर्शन करतात, कशा प्रकारे बघता तुम्ही? शरदचंद्रजी पवार या ठिकाणी अमर काळे यांची उमेदवारी अर्ज भरण्याकरिता या ठिकाणी येत आहे। मला वाटते राष्ट्रीय नेत्यांनी या ठिकाणी येणे आणि आपल्या उमेदवाराचा अर्ज भरणे म्हणजे आजच त्यांच्या उमेदवाराची पायाखालची वाळू घसरली आहे। भारतीय जनता पक्ष हा सर्वसाधारण कार्यकर्त्याचा पक्ष आहे। ज्या पक्षानं माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला 3दा या ठिकाणी उमेदवारी दिली, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे नेत्याच्या पोटातून नेता जन्मणारा पक्ष आहे। इतिहास आपण पाहिला तर या ठिकाणी अनेक नेत्याच्या मुलाला तिकीट देण्यात आली। शरदराव काळे गेले, अमर काळे इकडून नाही तिकडून कुठून जमती हे पाहण्याकरिता। त्यानंतर प्रभाताई गेली चारुरताई राव, प्रमोद शेंडे गेले शेखर शेंडे। म्हणजे हा मतदारसंघ परिवादवादाचा मतदारसंघ आहे। ज्या प्रमाणात वर गांधी घराण्याचा वाद आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघात सुद्धा परिवादवाद आहे। शरद पवार वर्धेत आल्याने काही फायदा होईल अमर काळेला असं वाटतं तुम्हाला? काही फायदा होणार नाही, कारण शरदचंद्रजी पवार यांनी या विदर्भावर फार मोठा अन्याय केला। एक साधं उदाहरण 1985 मध्ये लोअर वर्धा प्रकल्प आणि कृष्णाखोरी याचं जे भूमिपूजन झालं होतं, कृष्णाखोरीचं 3 वर्षात तो पूर्ण झाला, पण मात्र 30 वर्ष आम्हाला लोअर वर्धाचा प्रकल्प होण्याकरिता वाट पाहावं लागला। 2014 मध्ये या महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात झाली। आज शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळू लागलं आणि खरं नुकसान तर शरद पवार यांनीच या विदर्भाचं केलं। काही येणारा पैसा, विदर्भासाठी येणारा पैसा हा पश्चिम महाराष्ट्रात ओढण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि मग पवार साहेबाला या ठिकाणी सुद्धा लोक जाब विचारणार आहे। जर का अमर काळेंचा विचार करायचा झाला तर कालच ते काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये आले। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये संभ्रम आहे, त्यामुळे शरद पवारांना यावं लागलं असं वाटतं? नक्की तसंच झालं, कारण शरद पवार गट म्हणजे 2 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अलग अलग झाली तर शरद पवार गटासोबत निष्ठावंत कार्यकर्ते होते। ते सुरेश देशमुख असो, तिकडे राजू तिमांडे असो किंवा कोठारीजी असो, हे निष्ठावंत त्यांच्यासोबत राहिले। परंतु निष्ठावंताला डावलून कालपर्यंत काँग्रेस पक्षामध्ये राहणारा आणि राष्ट्रवादीला शिवा देणारे हे अमर काळेला या ठिकाणी तिकीट दिल्यामुळं त्याच्यामध्ये फार मोठी असंतोष पसरला आहे। इकडे काँग्रेसमध्ये या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीला उमेदवारी देऊन काँग्रेस संपवण्याचं काम अमर काळे करत आहे आणि म्हणून दोघांमध्ये आपसी वाद आहे, याचा सुद्धा मला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। शरद पवार वर्धेत येण्यामुळे काही फरक पडेल असं वाटत नाही तुम्हाला? काही फरक, एकदावचे मन दुरावले का काही फरक पडत नाही। शरद पवार येऊ आणखी कोणता नेता येऊ, आखरी त्यांचंही स्वाभिमान आहे का आम्ही रात्रंदिवस पक्षामध्ये काम केलं आणि आम्हाला डावललं। त्यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती, आम्हाला डावललं, त्यांची सुद्धा फार असंतोष आहे। याआधी तुमचा आणि त्यांचा सामना कुस्तीच्या आखाड्यामध्ये झालेला होता, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं होतं। आता त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे असं म्हणायचं? 40 वर्षापासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पवारसाहेब अध्यक्ष होते। आम्ही त्यांना कित्येकदा म्हणलं, साहेब आपण सोडून द्या, दुसरा कुणी कुस्तीगीर आहे त्याला द्या, पण एखादी पद त्यांनी हाती घेतलं का सोडाचं नावच घेत नाही, अशी परिस्थिती पवारसाहेबाचं आहे। आणि म्हणून मी यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या पैलवानांना एकत्रित केलं आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचं निवड केली आणि त्याचा मी प्रेसिडेंट झालो। लोकसभेच्या मैदानही तुम्हीच गाजवणार? 100% मी दोन्ही निवडणुकीपैकी सर्वात जास्त मताने यावेळेस मी निवडून येईल असा समकास, कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे,
भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत आहे. भारतीय जनता पक्षाने केलेले कामं आमच्या आमदारांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या आणि विशेष म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघामधल्या माझ्या आमदाराला दिलेला निधी हे कोणी विसरू शकत नाही. आणि केंद्र सरकारमधून जे झालं या ठिकाणी जे काम झालं ते सुद्धा जनता विसरू शकणार नाही. आणि म्हणून माझा विजय हा निश्चित आहे. तर हे होते वर्धेमधले भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.